नमस्कार मैत्रिणींनो. आज सकाळ पण नाही आणि दुपार पण नाही, आज आहे संध्याकाळ. आज ना म्हटलं ठीक आहे, आपण सकाळ दुपार हे नेहमीच रुटीन सांगत असतो नाही का. पण संध्याकाळी, नेमकं संध्याकाळी ज्यावेळेस दिवसभर आपण कामं करून थकलेलो असतो आणि पुन्हा संध्याकाळी काम करायची वेळ येते ना, तर त्यावेळेचं पहा की आज ना मला शेवग्याच्या शेंगा करायच्या होत्या. हां, म्हणून मग शेवग्याच्या शेंगांची तयारी झालेलीच होती. आणि पीठ आहे ना, पोळ्यांचं पीठ मी मुलीकडे देत होती भिजायला. ती भिजवून देते नेहमीच, पण आता तिला म्हटलं की बाबा तू बैस तिथेच, मी तुला आणून देते नाही का. म्हणजे एखाद दिवशी तिलाही थोडंसं टेन्शन फ्री की बाबा मला जायचं आहे, घ्यायचं आहे. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, मी देऊन देते. आणि मग तोपर्यंत मी टमाटर वगैरे सगळं कापूनच ठेवलं होतं. नंतरच तिच्याजवळ पीठ भिजायला दिलं. म्हणजे ते पीठ पण 10-15 मिनटं मुरलं ना की व्यवस्थित पोळ्या येतात. आणि मग एकाकडे लगेच मी भाजी टाकून घेतली. शेवग्याच्या शेंगा शिजवून झालेल्या होत्या, टोमॅटो कापून झालेलं होत्या, म्हणून मग लवकर होऊन गेलं सगळं नाही का. की बाबा ती पीठ भिजवते तोपर्यंत आपली इकडे तयारी होऊन जाते. आणि पहा तुम्ही, सकाळ दुपार संध्याकाळ, आता तुम्ही म्हणत असाल की बाबा ह्या बाईला जरा जास्तच कंटाळा येतो कामांचा. तर हो, मला येतो कंटाळा. आणि मला खूप कंटाळा येतो. मी असं काही खोटं नाही सांगणार की बाबा मला खूप आवडतात घरातली कामं करायला किंवा काय. मला फक्त एकच काम आवडतं जे मी खूप मनापासून करते. तर मी तुम्हाला पुढे सांगते ते काम कोणतं आहे जे मला खूप आवडतं करायला, आणि ते मी कधीही करू शकते. मी ते दुसऱ्यांसाठीही करू शकते, फक्त स्वतःसाठी नाही करू शकत, अशी गोष्ट आहे. आणि मग त्याच्यानंतर आहे ना, हा सगळा जो पसारा पण आहे तो सगळा आवरायचा पण होता. हां, आता हा पसारा आपल्यालाच आवरणं आहे असं नाही होत की बाबा मी हा पसारा केला आहे तर ती मुलगी आवरणार आहे, असं काही होत नाही. हा सगळा पसारा मी तिला आवरून देत असते, आणि जर तिने स्वयंपाक केला तर ती आवरून घेत असते असं. त्याच्यामुळे ठीक आहे, आपल्याला हा स्वयंपाक वगैरे करायचा आहे आणि नंतर आवरून पण घ्यायचं आहे, कारण नंतर ती भांडे घासणार होती की बाबा जेवण वगैरे सगळं झालं ना का त्याच्यानंतर ती सगळी भांडे नेहमी रोजच घासून घेते. त्याच्यामुळे मी एवढं काही ताण तिला पण देत नाही. आणि मग सगळं आवराआवर झाली, माझ्या पोळ्या पण झाल्या, भाजी झाली, सगळं झाकून झुकून ठेवून दिलं. आणि आमचं कसं आहे माहिती का, थोडाफार पसारा इकडे तिकडे असतोच, कारण आमची जेवणं जरी लवकर झाली ना की बाबा माझे होतात लवकर, तरी घरातले जे मेन आहेत त्यांचे 10-10:30 असे जेवणं होतात. आणि तोपर्यंत पहा, कपडेसुद्धा काढलेले नव्हते बरं. म्हणजे आपण जोपर्यंत कपडे काढणार नाही ना तोपर्यंत ते टेरेसवर तसेच पडून राहतील. मग शेवटी त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला मी कपडे काढले. कपडे काढून आणले तर ते घडी घालणे पण माझंच काम आहे नाही का, कारण मी काढून आणले ना, जो काढेल तो घडी घालेल. असं नाही की मी काढून आलेली आहे तर ती घड्या घालून ठेवेल, असं काही नाही आहे. त्याच्यामुळे मग मी पुन्हा, मला ते काम पण होतं की बाबा आता हां, कपड्यांच्या पण घड्या आपल्याला घालायच्या आहेत असं. आणि हे मस्त बसलेली होती आरामात की हां, तू आवरून घे सगळं, मी करेल भांडे ज्या वेळेला आपली जेवणं होतील त्यावेळेस मी आरामात करेल असं म्हणून. आणि मी पण काही बोलू शकत नव्हती की जाऊ दे चल, ती शेवटी कारण भांडे खूप पडतात तर ती करून घेईल. आज काही इतके पडणार नव्हते, कारण आज फक्त भाजी आणि पोळी केलेली होती संध्याकाळच्या वेळेला, त्याच्यामुळे एवढे नव्हते. पण म्हटलं जाऊ दे, खेळते ना ती त्याच्याबरोबर, तर खेळू दिलं. कपडे पाहत असेच आहेत, घड्या घातल्या आणि ठेवून दिले मी पण, जोपर्यंत ही भांडे घासत होती. हिने पण आता जेवणं वगैरे आमचे झाले होते, हिने पण भांडे घासायला घेतले. आता भांडे घासताना पण ना तिचे इतके नाटकं असतात. नाटकं म्हणजे मग तू इतकेच का बरं काढले, एवढीच का बरं निघाले. मग मी तिला प्रत्येक वेळेला तेच सांगत असते की बाई तुझ्या वेळेलाच नाही काढत, आमच्या वेळेला पण तेवढेच भांडे निघतात, कारण मी होऊन थोडी ना भांडे काढते. आता तुम्हालाही माहिती आहे, आपण ज्यावेळेस कापाकुपी करतो की बाबा टमाटर कापतोय, मिरच्या कापतोय किंवा काही पण, जर आपल्याजवळ ना ते चॉपर जे आहे ना ते धुवायला टाकले गेलं ना, तर मग मी एखादी प्लेट घेऊन घेते मग. आणि त्याच्यानंतर तिने ओटा वगैरे आवरून ठेवून दिला, काही टेन्शन नाही. आणि तुम्हाला सांगते, माझं आवडतं काम आहे ना ते स्वयंपाक बनवणं आहे. म्हणजे तुम्ही मला सांगितलं ना की बाबा जेवण बनव, मी कधीही बनवू शकते. ते मला खूप आवडतं काम, खूपच.